रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ येथे रायगड हॉस्पिटल आहे। या दवाखान्यात दिनांक 20 फेब्रुवारी रोजी मानिवली येथे राहणारा रोहित भगवान गवळी वय वर्ष 15 हा मुलगा चालत आला। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी केली। डॉक्टरांनी सांगितले तुला अपेंडिक्स झाले आहे, ऑपरेशनसाठी ताबडतोब 20,000 भरा। नातेवाईकांनी 20,000 रुपये भरले। ऑपरेशन आज उद्या करतो असे सांगून मुलाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले। नंतर या मुलाला मृत घोषित करण्यात आले। ही अशी कहाणी मृत रोहितच्या संतप्त नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी पत्रकारांना ऐकवली। यामुळे नेरळचे वातावरण तंग झाले होते। मात्र नेरळ पोलीस ठाणे प्रभारी शिवाजी ढवळे यांनी परिस्थिती योग्य रीतीने हाताळून जमाव शांत केले। त्यानंतर मुलाचा मृतदेह कर्जत येथे शवविच्छेदनाला पाठवला। दरम्यान मृत रोहितच्या संतप्त नातेवाईकांनी रायगड हॉस्पिटल विरोधात तीव्र संताप व्यक्त करून हॉस्पिटलला टाळे ठोका अशी मागणी केली। तर सामाजिक कार्यकर्ते आणि नेते भरत भगत यांनीही हॉस्पिटलच्या कारभाराबाबत चीड व्यक्त केली। यावेळी हॉस्पिटलमध्ये जबाबदार डॉक्टर नसल्या कारणाने त्यांच्या प्रतिक्रिया मिळू शकल्या नाहीत। अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक करीत आहेत। नमस्कार, मी संदेश साळुंके। आज रायगड हॉस्पिटल येथे एका लहान मुलाचा बळी गेलेला आहे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे, असा त्यांच्या कुटुंबातून आणि गावकऱ्यांकडून आरोप होत आहे। आपण जाणून घेऊया नक्की काय प्रकरण घडले। आता आपला परिचय। मी त्याचा मामा काय रोहित गवळी सर। काय झालं? त्याचा अपेंडिक्स झालं, त्याला काल त्याची सोनोग्राफी काढली आणि त्याला 11 वाजता आज ऍडमिट केलं आणि त्याला सांगितलं का ऑपरेशन आज किंवा उद्या होणार। त्याला ऑपरेशनला इथं न सांगताना घरच्यांची कोणाची जिम्मेदारी घेताना त्यांच्या जिम्मेदारीवरती त्याला 3 वाजता ऑपरेशनला घेतलं आणि 4-4:30 वाजता त्याचा 3-3:30 वाजता काहीतरी झाल्यानंतर आम्हाला 6:30 वाजायला सांगितलं का तुमची केस गेलेली आहे। ते पण आम्हाला कधी सांगितलं, मी इथं 6 वाजता आलो तोपर्यंत आम्हाला सांगत नव्हतं तुमची केस आहे फक्त श्वास चालू आहे म्हणून आहे असं सांगतात। जेव्हा पोलीस आले त्यावेळी आम्हाला सांगतात का तुमचा पेशंट गेलेला आहे। तेव्हा तुमचा जो पेशंट होता त्याजवळ कोण होतं तुमचा? त्याचा भाऊ ललित गवळी आणि एक त्याचा चुलता अनंता गवळी। कुठल्या कन्सल्ट फॉर्मवर त्यांनी सही वगैरे केलेली का? तुमचे जे नातेवाईक होते त्यांनी? तो आता आहे का इथे? तुम्हाला काय माहिती मिळाली कुठल्या फॉर्मवर सही वगैरे? सही घेतलेली, पण त्याही सांगितलेलं कन्फर्म आज कन्फर्म नाही ऑपरेशनचं, आज किंवा उद्या होणार असं सांगण्यात हा। 20,000 रोख रक्कम भरायला लावली। 20,000 घेतले त्यावेळी त्याही ऑपरेशन चालू केलं। सगळे काही जाणीवपूर्वक सगळं काम केलेलं आहे। पोलीस बंदोबस्त वगैरे इथं बोलवला का लोक इथं येऊन त्यांचा म्हणजे आक्रोश इथे करतील। ते सगळ्या गोष्टी तरी सावधगिरीत गेलेले आहे लोकांनी। हे असे प्रत्येक वेळेला असेच करतात हे लोक। स्वतः चालत आला इथं ऑपरेशनसाठी, त्या सोनोग्राफीसाठी स्वतः चालत इकडून तिकडे फिरत होता। जे डॉक्टर शिकाव होते त्याचं ऑपरेशन 3 वाजता आज चालू केला, ते पण आम्हाला न सांगतानी आणि ऑपरेशन चालू केला 3-3:30 वाजता। 4:30 वाजायला त्याचा मयत झाला। आम्हाला 6 वाजता ते कळवलंय। डॉक्टरांच्या हलगर्जी मुलं आमचा बाचा रोहित गवळी डायरेक्ट इथं पोलीस बंदोबस्त मागवला हॉस्पिटलवाले। पोलीस आल्यानंतर आम्हाला सांगतात का तुमचा पेशंट गेलेला आहे। अगोदर एक केस अशीच फसलेली, तिथे चिरीमिरी करून त्यांचा मिठो करून टाकला या लोकांनी। आणि आता या गोष्टीला परत दुसऱ्यांदा तसंच करण्याचा प्रयत्न चालू होता। पण आम्ही यापुढे सगळे इथे शिकाऊ लागणार होऊ नये यासाठी या गोष्टीचा आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। कारवाई झाली पाहिजे। मला यांनी फोन केला, याला सुद्धा आतमध्ये जाऊन देत नव्हते। हा माझा भाऊ आहे। यांच्या हलगर्जीपणामुळे आज आमचा भाचा 16 वर्षाचा तरुण यांना अपेंडिक्सचं ऑप्शन जमत नाही। माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे की हा हॉस्पिटल बंद झालं पाहिजे आणि जे येथील इथं गरजू पेशंट असतील त्यांनी इथं हात जोडून विनंती करतो, तुम्ही इथं उपचारासाठी येऊ नका। याला टाळे ठोका। या दवाखान्यामध्ये खूप हलगर्जीपणा होतो, असे बरेचसे पेशंट गेलेत। पण आम्ही सुज्ञ असून म्हणून आम्ही आज सगळ्यांच्या समोर सांगतो सोशल मीडियाच्या माध्यमातून की या दवाखान्यात कुणी आणू नका। हे सगळे पापाचे धनी आहेत। इथे गरीबाला मारलं जातं। इथं हा दवाखाना असा आहे, इथे तुम्ही कुणीच आणू नका अशी माझी विनंती आहे। बस। पेशंटचं नाव काय? पेशंटचं नाव आहे रोहित गवळी। आज रायगड हॉस्पिटलमध्ये अपेंडिक्स सारख्या एका विकारावर मानिवली येथील एक शालेय विद्यार्थ्याला ऍडमिट केलं होतं आणि त्याचं ऑपरेशन थिएटरमध्ये दुर्दैवी निधन झाल्याची ही घटना जी आमच्या कानावर आली आहे। खऱ्या अर्थानं याचा सारासार विचार केला तर ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला नेण्यापूर्वी त्याची घेण्यात आलेली जी चाचणी आहे ती चाचणी दर्शवते की त्यावेळी त्याचा BP, त्याचा पल्स रेट हे सगळं नॉर्मल, अतिशय शांत पद्धतीने त्याच्या शरीरातल्या सगळ्या हालचाली डॉक्टरांनी स्वतः नमूद केलेल्या आहेत। आणि मग असं अचानक काय घडतंय की त्या ऑपरेशन थिएटरमध्ये काही मिनिटामध्ये काही वेळामध्ये त्याचं त्या ठिकाणी दुर्दैवी निधन होतं। ही बाब अतिशय दुःखदायी तर आहेच आहे, परंतु निश्चित पद्धतीने रायगड हॉस्पिटलमध्ये
डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने त्या मुलाचा खून केलाय की काय अशी माझी मनाची भीती आहे. हा डॉक्टरांचा हलगर्जीपणा त्या ठिकाणी झाला. एक 15.5 वर्षांचा एक विद्यार्थी, त्याची 1 तारखेपासून इयत्ता 10वीची परीक्षा होती, असा विद्यार्थी काळाच्या पडद्याआड जाणं ही रायगड हॉस्पिटलच्या हलगर्जीपणाचा कळस आहे. रायगड हॉस्पिटलमध्ये असे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात, परंतु या प्रकरणामध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या वडिलांची फिर्याद नोंदवलेली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला असं त्याच्या वडिलांचं, त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. आणि आम्ही देखील पोलीस स्टेशनला मागणी करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे हॉस्पिटलमध्ये आपण पाठवतोय. जे हॉस्पिटलचे डॉक्टर्स त्या ठिकाणी त्याचं शवविच्छेदन करतील आणि खऱ्या अर्थाने त्याचा मृत्यू का झाला, त्या मृत्यूचं कारण खऱ्या अर्थाने तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना कळणं ही काळाची गरज आहे. नंतर रायगड हॉस्पिटलमध्ये असे अनेक तरुण रायगड हॉस्पिटल त्या ठिकाणी मारतील का अशी भीती निर्माण होते. रायगड हॉस्पिटलचा करू तेवढा निश्चित ठेवा. याला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी घेऊन गेलो होतो. ॲडमिट केल्यानंतर त्याचं पूर्ण टेस्ट नॉर्मल होतं. टेस्ट नॉर्मल झाल्यानंतर डॉक्टरांनी माझ्याकडे डिपॉझिट म्हणून पैसे भरायला मागितले. पैसे भरल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये जाईपर्यंत माझा मुलगा स्वतः पायाने चालत होता. ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर काय झालं, डॉक्टरांनी काय केलं हे आम्हाला माहिती नाही, पण माझाही आरोप आहे का डॉक्टरांनीच त्याचा मृत घोषित केला. ऑपरेशन एवढं इमर्जन्सी करण्याचं ठरलं तर तुम्हाला सांगितलं का इमर्जन्सी करावं लागेल लगेच? नाही, असं नाही सांगितलं आम्हाला इमर्जन्सी ऑपरेशन करायला लागेल असं सांगितलं नाही. त्याही तयारी केली ऑपरेशनची. आमच्याकडे पैशाची मागणी केली, पैसे भरले 20,000. मग त्याही तयारी केली ना ऑपरेशनला. एकंदरीत किती वेळ ऑपरेशन चालेल अशी पूर्वसूचना काही दिला का? काहीच दिली नव्हती, अशी सूचनाच नाही दिली आम्हाला. त्याला किती वेळाचं भूल देण्यात येईल अशी काही माहिती अशी दिली? काही कुठल्याच प्रकारची आम्हाला कुठलीच माहिती नाही दिली. मग तुम्हाला केव्हा समजलं? त्याला बाहेर कधी आणलं तिथून? त्याही पोलीस प्रोटेक्शन मागवल्यानंतर आम्हाला समजलं की काहीतरी गडबड आहे म्हणून. किती वाजता? 5-6:15च्या दरम्यान. ऑपरेशन थिएटरमध्ये किती वाजता 3 नेलं? वाजता 3 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं होतं. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.